योगेश्वरी माता की जय, भारत माता की जय, गणपती बाप्पा मंगल मूर्ती की। नमस्कार मंडळी, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आमच्या या उत्साहावरून आणि या घोषणेवरून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल की आम्ही एका ट्रिप साठी निघालेलो आहोत। आजचा दिवस खूप खास बनवायचा असं आम्ही ठरवलं आहे। जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सर्व मैत्रिणींनी घराबाहेर पडून हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि या प्रवासाची सुरुवात किती धमाकेदार झाली हे तुम्हीच पहा। गाडीत बसताच जसा आईचा जयघोष झाला तसाच आमच्यातल्या स्त्री शक्तीचा उत्साहही ओसंडून वाहू लागला आणि अखेर आमची गाडी निघाली। खिडकीतून येणारा गार वारा आणि मैत्रिणींची सोबत, बस दुसरं काय हवं। प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आणि उत्साह पहा। रोजच्या कामाचा ताण कुठल्या कुठे वळून गेलाय। आज आम्ही मुक्त आहोत, आनंदी आहोत आणि आई मोहटा देवीच्या दर्शनासाठी आतुर आहोत। आलं ना लक्षात आम्ही कुठे जातोय ते? मोहटा देवीच्या दर्शनासाठी। हा प्रवास निखळ आनंदाचा आणि मैत्रीचा आहे। महिला दिन साजरा करण्याची आमची पद्धत थोडी वेगळी आणि मराठमोळी आहे। आनंदाच्या या क्षणी मी आई अंबाबाईचा गोंधळ सादर केला। जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा आपली भक्ती आणि शक्ती कशी द्विगुणित होते याचा हा एक छोटासा नमुना। गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला याव, गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला याव, उदे गंबाबाई हाकेला माझ्या धाव ग, उदे गंबाबाई हाकेला माझ्या धाव ग, गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला याव, गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला याव। हॉटेल कन्हैया या ठिकाणी आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि तिथल्या खमंग वासानेच आम्हाला भूक लागली बरं का। आम्ही नाश्त्यासाठी थांबलो खरं, पण खरी कसरत तर तिथेच सुरू झाली। आमच्या या छोट्या कंपनीला खाऊ घालण्यात आम्ही इतक्या दंग झालो की नाश्त्याचे व्हिडिओ काढायचं राहूनच गेलं। पण शेवटी महिला दिन असो वा सहल, आईचं मन आधी मुलांच्या पोटातच असतं नाही का। जरी व्हिडिओ शूट झाला नसला तरी तो गप्पांचा आणि मुलांसोबतचा नाश्ता मात्र एकदम फटकड झाला बरं का। तुम्ही कधी जर गेलात ना तर नक्की या ठिकाणी नाश्ता करायला विसरू नका। नाश्ता असो वा जेवण एकदम नंबर 1च मिळणार हो कन्हैयामध्ये। लहान मुलं सोबत असल्या कारणाने आमचा नाश्ता करण्यात थोडा वेळ गेला खरा, पण आमची ही छोटी मंडळी मात्र त्यांच्याच धुंदीत होती। हॉटेलच्या परिसरात असलेल्या त्या घसरगुंडीवर मुलांचा मनमुराद आनंद सुरू झाला। वरून वेगाने खाली येताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं ते निरागस हास्य पाहून आमचा प्रवासाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला। शेवटी सहल मुलांची असो वा मोठ्यांची, खरी मज्जा तर अशा छोट्या छोट्या गोष्टींत असते नाही का। मुलांनी खेळण्याचा आनंद घेतला आणि आम्ही त्यांच्या त्या आनंदाचा। अक्षतला गाणी खूप आवडतात, त्यातही चांदो मामा घर तुझे लांबच लांब हे गाणं म्हणजे त्याचा जीव की प्राण। कितीही रडत असला तरी तो हे गाणे ऐकून लगेच शांत बसतो। अक्षत रडत होता म्हणून मी सहज हे गाणं म्हणायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे व्हिडिओ सुरू आहे हे मला माहितीच नव्हतं। आईची माया आणि मुलाचं प्रेम शब्दात कसं मावेल, पण माझ्या अवनीने नकळतपणे माझी आणि अक्षतची ही गोड आठवण मात्र कैद केली। तुझे लांब लांब पाय तुझे दुखतील चालून जरा थांब, चालू नको गड्या झप झप झप, चालू नको गड्या झप झप झप, निंबोणीच्या झाडा मागे लप लप लप, माझी गोरी गोरी पान तुझ्यासारखा चेहरा तिचा गोल गोल गोल, धावणारे आईचा तू बोल बोल बोल, तुझ्यासाठी खाऊ केला गोड गोड गोड, अळी मेळी गोष्टी सोड सोड सोड। पोटपूजा झाली आणि आमचा हा आनंदी ताफा पुन्हा एकदा मार्गस्थ झाला। नाश्त्यानंतर गाडीत गप्पांची मैफिल अजूनच रंगली। कोणाची तरी थट्टा मस्करी, कोणाचं गाणं तर कोणाचं मुलांशी चाललेलं लाडीत बोलणं। प्रत्येकीच्या चेहऱ्यावर तृप्ती आणि प्रवासाची मज्जा ओसंडून वाहत होती। आता वेध लागले होते ते फक्त आणि फक्त आई मोहटा देवीच्या दर्शनाचे। चला तर मग जाऊया गडाच्या दिशेने। रस्त्यावरची ही धावणारी गाडी
आणि आजूबाजूला पसरलेलं हे सुंदर निसर्गाचं रूप. खरंच प्रवासाचं खरं सुख हे फक्त पोहोचण्यातच नसून वाटेतल्या या प्रत्येक क्षणात असतं. मोकळं आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जणू आमचं स्वागतच करत होते. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघताना मन अगदी प्रसन्न झालं होतं. गप्पा गोष्टी करत आमचा हा महिला दिन विशेष प्रवास आई मोहटा देवीच्या भेटीसाठी वेगाने पुढे सरकत होता. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घालू जागर जागर डोंगर माथ्याला. लाडी भंडार तुर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लल्लाटी भंडार तुर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. बहुतांश देवीची मंदिरं ही निसर्गाच्या सानिध्यात उंच डोंगरातच वसलेली असतात. आई मोठ्या देवीचं हे गडावरचं रूप पाहून मन भक्तीने भरून आलं आणि आपसुकच मुखातून जोगवा उमटला. आईच्या दरबारात जाताना मन कसं भरून येतं आणि जेव्हा मुखातून जोगवा उमटतो तेव्हा भक्तीचा रंग अजूनच गडद होतो. लल्लाटी भंडार आणि अंगात ही आईची माया हे शब्द नसून आईला घातलेली एक आर्त साध आहे. महिला दिनाच्या या पवित्र दिवशी आई जगदंबेच्या चरणी अर्पण केलेला हा एक छोटासा जोगवा. आता आमची गाडी मोठा देवीचा घाट चढू लागली होती. नागमोडी वळणं आणि उंचावरून दिसणारा निसर्ग पाहून मन प्रसन्न झालं खरं, पण गडावर भाविकांची प्रचंड गर्दी होती. महिला दिन आणि सुट्टीचा योग असल्याने भाविकांचा ओघ वाढला होता. पार्किंगसाठी जागा शोधताना आमची चांगली धावपळ झाली. गाडी पार्किंगच्या रांगेत उभी करताना त्या गर्दीतही एक वेगळीच शिस्त आणि आईच्या दर्शनाची ओढ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होती. आता फक्त वेळ लागले होते ते गडावर चढून आईचं दर्शन घेण्याचे. गडावर चढून जेव्हा आम्ही मुख्य मंदिराच्या परिसरात पोहोचलो तेव्हा तिथली वास्तुकला पाहून थक्क व्हायला झालं. या मंदिराच्या भिंतींवर आणि कोनाड्यांमध्ये आईच्या विविध रूपांच्या इतक्या सुंदर मूर्ती आहेत की नजर तिथेच खेळून राहते. प्रत्येक पाऊल टाकताना एक वेगळं चैतन्य जाणवत होतं. मुख्य गाभाऱ्याकडे जाताना आम्हाला अनेक देवी देवतांच्या मूर्तींचे दर्शन झाले. लहानग्या ऋग्वेदने आणि आमच्या चिमुकल्या बाळाने या पवित्र वातावरणाचा आनंद घेतला. मंदिरातली ही प्रसन्नता आणि भक्तीचा माहोल शब्दात सांगण्या पलीकडे आहे. आणि ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला. आई मोठा देवीचं हे विलोभनीय दर्शन, सोन्याच्या प्रभेमध्ये न्हाऊन निघालेलं आईचं हे रूप पाहून सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. असं म्हणतात की आईच्या दरबारात एकदा आलं की मनातली सगळी काळजी मिटते. याची प्रचिती आज आम्हाला आली. आई राजा उद उद या जयघोषात आम्ही मनोभावे आईला वंदन केलं आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दर्शनाने खऱ्या अर्थाने आमचा महिला दिन सार्थकी लागला. देवीचं दर्शन झालं आणि आता वेळ होती ती घरच्या चवीची. आम्ही सर्वांनी घरून डबे नेले होते. आमची एकमेकींची घरं अगदी हाकेच्या अंतरावर असून देखील कधी कपभर चहासाठी देखील कोणाकडे जाणे शक्य होत नाही. म्हणून आम्ही पदार्थ वाटून घेतले होते. एका प्रशस्त हॉलमध्ये आम्ही बसलो. प्रत्येकीने आणलेला पदार्थ एकमेकींना देत गप्पा मारत आम्ही आमचे डबे फस्त केले. सहलीतल्या अशा वनभोजनाची मजा काही वेगळीच असते. पोट आणि मन दोन्ही भरल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. मोहटा देवीच्या दर्शनानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. पण वाटेत बीडचं ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर खुणावत होतं. पाण्याने वेढलेल्या या मंदिराच्या दगडी कोरीव कामात आणि तिथल्या शांततेत मन हरवून गेलं. आई मोठ्या देवीची शक्ती आणि कंकालेश्वराची शांती असा हा दुग्ध शर्करा योग जुळून आला. जसजसा सूर्य मावळू लागला आमची ही खास सहलही निरोपाच्या वळणावर आली. महिला दिनाचं औचित्य साधून केलेला हा प्रवास आमच्या कायम स्मरणात राहील. थकवा नक्कीच होता, पण मनात एक वेगळीच ऊर्जा होती. पुन्हा त्याच उत्साहाने रोजच्या कामाला लागण्यासाठी आम्ही सज्ज झालो होतो. बॅटरी चार्ज करून आम्ही परत निघालो असं म्हणायलाही काही हरकत नाही. तर तुम्हाला आमचा हा भक्तिमय प्रवास कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. जय माता दी. असाच स्नेह कायम राहू द्यात.
धन्यवाद.